आपल्यासोबत विकास ठाकरे आहे। ज्या प्रकारे आज दीक्षाभूमीवर अंडरग्राउंड बांधकाम केले जाते त्याला कुठेतरी विरोध होतोय, काय नेमकी कारण आहेत ज्यामुळे विरोध होतोय आणि ज्या प्रकारे भावनांचा उद्रेक होतोय त्याकडे कसं बघायचं? स्मारक समिती आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जो अंडरग्राउंड रोड बनवत आहे, मला वाटतं की जे दीक्षाभूमीवर जाणारे श्रद्धाळू आंबेडकरांना मानणारे आहे या लोकांशी चर्चा करून जर हा विषय हाताळला असता तर आज ही परिस्थिती आली नसती। आणि मला वाटतं की आता ही वेळ गेलेली नाही हे थांबवण्यासाठी पण पहिले शहरातील लोकांना जे ज्यांचं श्रद्धास्थान आहे त्यांना विचारावं की हे आपण करणं जरुरी आहे किंवा नाही, आणि त्यानंतर निर्णय घ्यावा, नाही तर त्यामुळे उद्रेक वाढेल। आणि आम्ही सभागृहात सुद्धा नितीन राऊत साहेब आम्ही सगळ्यांनी विषय उचलला आहे की आपण या संदर्भात राज्य शासनाने निर्णय घेऊन पहिले ते थांबवा, सगळ्यांशी चर्चा करावी आणि लोकांची जी मागणी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची जी मागणी असेल त्या मागणीनुसारच काम हवं अशी आमची मागणी। स्तूपाला कुठेही धक्का लागू नये, स्तूपाला हादरे बसू नयेत, स्तूपाला कुठेही धक्का लागू नये, स्तूपाला हादरे बसू नये, आणि जो आपण बनवतो आहे त्या पार्किंग मध्ये किती गाड्या राहणार अशा? तिथे दीक्षाभूमीच्या लाखो अनुयायी येतात, त्या गाड्या पार्किंगची व्यवस्था बाजूला असते, हा यामुळे नेमका फायदा कुणाचा आहे याचा सर्वोच्च स्थान आहे, तिथे कुठेही काही होऊ नये असं आम्हाला वाटतं आणि शासनाने दखल घ्यावी। त्याच्यात गोंधळ बघताय त्याला तुम्ही कशा प्रकारे आवाहन करताय सगळ्यांना? आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय की आपण शांततेनं राहावं, यावर तुम्हाला जनतेला विचारूनच निर्णय होईल। आम्ही शासनाकडे ही मागणी लावून धरलेली आहे की हे काम करत असताना तेथील स्थानिक लोकांचा, जे श्रद्धाळू आहे दीक्षाभूमीवर जाणारे, त्यांचा निर्णय काय आहे त्यावर हे अवलंबून हे काम आहे। आणि मला वाटतं की शासन या संदर्भात पुढाकार घेऊन हे काम थांबवेल आणि लोकांशी चर्चा करून नंतर काम चालू। त्यामुळे लोकांशी चर्चा करावी आणि त्यानंतरच जे काही काम करायचं आहे ते काम करावं, अशा प्रकारे विकास ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे कडाडून विरोध एकीकडे विरोधकांचा सुद्धा होता, ज्या प्रकारे पावलं या सगळ्यामध्ये प्रशासनाकडून उचलली जातात। कॅमेरामॅन अनिल संघारेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।